महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नाशिक शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण आज वेळोवेळी लेखी निवेदनं सादर करण्यात आली आहेत। मात्र अत्यंत खेदाची बाब आहे की आजपर्यंत या समस्यांकडे प्रशासनाने आवश्यक तेवढं लक्ष दिलेलं नव्हतं। त्यामुळे आम्ही आज आपल्या राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिका समोर घंटानाद आंदोलन केलं। यापुढेही आमच्या खालील मागण्या मंजूर न झाल्यास यापुढील जेही जन आंदोलने होतील त्यास संबंधित विभाग व अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी। गोदावरी, दारणा नदींनी व वालदेवी नद्यांचे प्रदूषण मुक्तीचे काम तातडीने व्हावे। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून 2012 ते 2017 कालखंडामध्ये CSR फंडातून तयार केलेले प्रोजेक्ट सुस्थितीत करून जनतेसाठी खुले करावे। शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे त्वरित व दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करावेत। पिण्याच्या पाण्याची समस्या 8 दिवसाच्या आत कायमस्वरूपी सोडवावी। रस्ते, पाईपलाईन, ड्रेनेज व उद्याने यांसारख्या मूलभूत सुविधांची तातडीने मंजुरी द्यावी, असे 28 मागण्यांचे निवेदन महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले। यावेळेस दिनकरांना पाटील, प्रदेश सरचिटणीस सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष सुदाम कांबळे, शहर अध्यक्ष सुजाताताई ढेरे, महिला प्रदेश उपाध्यक्षासह अनेक मनसे सैनिक उपस्थित होते। वृत्तसंकलन रफिक सय्यद। मागण्यांचं निवेदन आज आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्त खत्री मॅडम यांना दिलेलं आहे। त्या सर्व मागण्या, त्याच्यात मूळ मागण्या म्हणजे या नाशिक शहराला पाणी प्यायला मिळत नाही, खड्डे बुजवले जात नाही, गोदावरी नदी, वालदेवी, दारणा, नंदिनी या नद्या प्रदूषणमुक्त होत नाही। सिंहस्थ कुंभमेळा 1.5 वर्षावर आलेला असताना एकही काम सुरू नाही। खरं तर कुंभमेळ्याला 500 एकर जागा पाहिजे आणि आज ती 50 एकरसुद्धा जागा ताब्यात नाही। जी 50 एकर आहे त्या 50 एकरच्या शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाही। अशा पद्धतीने या 28 मागण्या या महापालिकेच्या क्षेत्रातील आहे त्या सोडवाव्यात, यासाठी आज या ठिकाणी निषेध म्हणून महापालिकेचा घंटानाद आंदोलन करण्यात आलं।